माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्यांचं त्यावरून येणारं नुकसान झालेलं. खरं तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. साश्रुपूर्ण नयनांनी सर्वांनी अखेरचा निरोप दिलाय आणि आता पोलिसांकडनं हेच आवाहन केलं जात आहे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळी मंडळी, अजितदादांचे चाहते कार्यकर्ते हे बारामतीत दाखल झालेले होते त्यांच्या शेवटच्या क्षणांचे सोबती होण्यासाठी. या सर्वांनी आता शिस्तीत बाहेर पडावं. दादांनी कायम आपल्या कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे दिले आणि ती शिस्त सर्वांनी जपावी हेच आवाहन सातत्यानं या सगळ्या उपस्थित मंडळींना केलं जात आहे. मग असा क्षण अश्विन खरोखर स्तब्ध करणारा क्षण होता, सर्वांना शांत करणारा क्षण होता. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 40-44 वर्ष घोंगावणारे एक वादळ, अजित पवार नावाचं वादळ कायमस्वरूपी शांत झालं. महाराष्ट्राने असे अनेक धडाईचे नेते यांचं नेतृत्व अकाली गमावलेलं आहे, ज्यामध्ये प्रमोद महाजनांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं दुर्दैवानं. आर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री ते राहिलेले होते. त्याचबरोबर अजित पवारांचं नाव ते यादीमध्ये दुर्दैवानं जोडलं गेलं. तशी अनेकांची आठवण ज्यांनी अकाली एक्झिट घेतली, म्हणजे बरंच नाव गोपीनाथ मुंडेंचं नाव आहे. ज्यांचं खरं तर ज्यांच्याकडनं खूप मोठं काम घडलं ते महाराष्ट्राने अपेक्षित आणि त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. अशा काळामध्ये त्या नेत्यांचं जाणं आणि ती निर्माण झालेली पोटली भरून काढणं हे खरोखर खूपच अवघड बनून जातं पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कुटुंबासाठी सुद्धा.
खरं आहे. आणि आपण त्यांना महाराष्ट्राचे नेते म्हणतोय असं त्यांचे विशिष्ट मतदारसंघ, विशिष्ट जिल्हा असे सीमित राहिलेले नाहीये. ते पक्षापुरते पण सीमित राहिलेले नाहीये. ते पक्षाच्या पलीकडे, जिल्ह्याच्या पलीकडे असे पोहोचलेली ही सगळी नेते मंडळी होती, ज्यांचा संचार सर्वत्र असायचा, ज्यांचा कामाचा आवाका, ज्यांचा झपाटा प्रचंड होता, ज्याच्यात अर्थातच अजित पवारांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. सकाळपासून सुरू होणार त्यांचा दिवस, कालही त्यांच्या 4 सभा नियोजित होत्या. तर अशा पद्धतीने प्रचंड ऊर्जा, प्रचंड कार्यक्षमता असं सगळं भरलेला असा हा नेता. आणि तो अचानक जेव्हा निघून जातो तेव्हा हा म्हणजे ह्या सगळ्या मंडळी ज्या त्यांचे जे त्यांच्याबरोबर वावरलेत किंवा जे त्यांचे कार्यकर्ते आहेत